संगमनेर नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं पावसाळ्याच्या अगोदरच गटारी साफ करणं गरजेचं होतं, परंतु अद्यापही नगरपालिका प्रशासनाने गटारी साफ न केल्यामुळे पहिल्याच झालेल्या पावसाने गटारी तुंबल्या आहेत। त्यामुळे बसस्थानक आणि नवीन नगर रोड परिसरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे। तर या गटारींचं पाणी काही दुकानांमध्ये शिरलंय, त्यामुळे दुकानदारांचे आतोनात हाल झाले आहेत। तर गटारीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे नवीन नगर रोडला नदीचं स्वरूप प्राप्त झालं आहे। संगमनेर शहरामधील सांडपाणी वाहून जाण्यासाठी नगरपालिकेच्या वतीनं अनेक वर्षांपूर्वी गटारी तयार करण्यात आल्या आहेत, मात्र या गटारीमध्ये केरकचरा टाकला जातोय, त्यामुळे गटारी प्रत्येक वेळेला तुंबत असतात। नगरपालिका प्रशासनाने पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरच गटारी साफ करणं गरजेचं होतं, त्यामुळे पहिल्याच पावसामध्ये या गटारी तुंबल्या असून सर्व पाणी रस्त्यावर आलं आहे। या पाण्यातून वाहन चालकांना मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागली, तर दुर्गंधीयुक्त गटारीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटली होती। त्यामुळे या परिसरामधील सर्व गटारी नगरपालिका प्रशासनाने साफ कराव्यात, नाहीतर एरे मागल्या अशी अवस्था पुन्हा येईल आणि प्रत्येक वेळी गटारी तुंबून घाणपाणी रस्त्यावर येईल। त्यामुळे नगरपालिकेने लवकरात लवकर पाऊल उचलावे अशी मागणी नवीन नगर रोड परिसरामधील दुकानदार व नागरिक करत आहेत। पाणी चालू होतं तर तुंबा चालू होतो ना, तर सगळं पाणी वर खाली होतं। तर ते पाणी गटर तुंबल्यानंतर आतमध्ये जे बेसिनचे पाईप वगैरे आहे ते बेसिनमधून पाणी सगळं बाहेर येऊन राहिलं। त्याची गटारासाठी तुंबलेली काढलेली किती वेळ साफ करावं आम्ही तरी। आमच्या दुकानामध्ये पाणी गेल्यानंतर किती नुकसान होते आमच्या मालमध्ये। आज जवळजवळ 3-3:30 वाजल्यापासून आमचे दुकान पहिले कोणी गेल्या कस्टमर यायला गेलं तयार होत नाही। सगळं पाणी तुंबत आणि सगळं आतमध्ये येऊन गेलं, सगळं नाला तयार होतो, राडा तयार होतो। तुम्ही नगरपालिकेकडे आतापर्यंत तक्रार केलेली होती का? केलेली होती, मी 2 वेळेस साफ केलेली होती गटर, पण गटर साफ करूनही काही उपयोग झाला। नगरपालिकेने गटर साफ केली होती का? हां, केली होती। त्याचं चंबर बी त्यांनी बांधलेला आहे, इथे चंबर आहे, 2 चंबर बांधलेला आहे, तरीही त्याचा काही उपयोग झालेला नाही। एस नानमडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर।